मराठा संघटनांपाठोपाठ कसबा मतदारसंघातील विविध ओबीसी संघटना व धार्मिक संघटनांनीही महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा दिला। यामुळे मतदारसंघातील हेमंत रासने यांना मोठं पाठबळ मिळालं आहे। हेमंत रासने यांना माहेश्वरी समाज, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ, श्री खंडेलवाल वैश्य समाज, स्वराज्य सेना, कुंभार समाजोन्नती मंडळ, अल्पसंख्याक कल्याण आघाडी, श्री गुरव प्रतिष्ठान, कालिका देवी संस्थान, असोसिएशन ऑफ ॲमेच्युअर बॉक्सिंग रिक्षा संघटना, येहोवा सबकेनू ख्रिस्ती संघ यांच्यासह कसबा मतदारसंघातील गणेश मंडळांनी हेमंत रासने यांना पाठिंबा जाहीर केला। ओबीसींच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक उन्नतीसाठी महायुती सरकारने विविध निर्णय घेतले असून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी व्यक्त केला आहे। हा कसबा मतदारसंघ हा 18 पगड जातींचा असणारा जुनं पुणे ही जी ओळख आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून या गावाची, शहराची निर्मिती केली आणि तो सगळा जो 18 पगड जातींचा असणारा कसबा या ठिकाणी 16 पेठांमध्ये वास्तव्य आहे। या ठिकाणी जवळजवळ 30-32 समाज या ठिकाणी नांदतात, अनेक समाज आहे, पण 30-32 हे ओबीसी समाज आहेत। त्या सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी आज मला जाहीर पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। त्यांच्या ऋणात राहणं मी पसंत करतो आणि आज आपल्या माध्यमातून मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की जी मला संधी या ठिकाणी या सर्वांच्या आशीर्वादाने प्राप्त होणार आहे, त्याच्यानंतर ह्या समाजांचा विकास असेल, या मतदारसंघाचा विकास असेल, तो मी अतिशय कटिबद्ध करून ह्या 5 वर्षात मी करून दाखवेल, एवढा विश्वास मी आपल्या माध्यमातून याबरोबर आज सर्व समाज घटक हे समाजाची हे शेवट सगळ्या ह्याचं प्रतिनिधित्व करणारी लोक आहेत, परंतु वेगवेगळ्या समाजाची जी समाज रचना आपली जी या ठिकाणी आहे त्या पद्धतीने वेगवेगळ्या समाज रचना आहे आणि सगळ्याच ठिकाणी आज मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे। मगाशी मराठा महासंघाने सुद्धा मोठ्या संख्येने मला तो प्रतिसाद पाठिंबा दिला, आशीर्वाद दिला। या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मी काम करतो आहे आणि महायुती सरकारने मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं। त्यामुळे सगळे समाज हे महायुतीबरोबर आहेत आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी सगळ्यांचा विकास, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या त्रिसूत्रीबरोबर सेवा, संघटन आणि संपर्क या माध्यमातून आम्ही या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सगळ्यांचं, आमचा ब्राह्मण समाज असेल, या सगळ्या समाजाचा पाठिंबा आज मला मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे। त्यांच्या आशीर्वादाने 20 तारखेच्या मतरूपी आशीर्वादानंतर 23 तारखेच्या निकालानंतर ज्यावेळेस मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळेल, त्या 5 वर्षात मी सगळ्या समाजाला न्याय देण्याचा, या मतदारसंघाला न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करेन।